नमस्कार सर्वांना, आयुर्वेदी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 या ठिकाणी मराठी व्याकरण बघा या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा, पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्हीसाठी बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल. अंबर म्हणजे पहा आकाश, तर या ठिकाणी अंबरचा योग्य समानार्थी शब्द आकाश आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे. व्यक्ती आणि वल्ली, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक पहा पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे. अ ए इ उ अ ए हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, याचं योग्य उत्तर काय असेल, तर या ठिकाणी विजातीय बघा या प्रकारचे स्वर आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे. मुलाचे पाय पाळण्यास दिसतात. बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. बघा, आता या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता असेल. मुलाचे. बघा, मुलाचे, चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा, सर्वांनी सांगायचे. चाचीचे हे प्रत्यय पहा षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालील या ठिकाणी मन पूर्ण करायचे आहे. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न असतो, या ठिकाणी एखादी मन असते, त्या ठिकाणी एखादा बघा शब्द या ठिकाणी गाळलेला असतो, या ठिकाणी मन पूर्ण करायचे असते. बुडत्याचा पाय, बुडत्याचा पाय. बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत. या ठिकाणी बघा या रिकाम्या जागेमध्ये कोणत्या प्रकारचा शब्द येईल. बुडत्याचा पाय खोलात, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सुधा अभ्यास करत असे. सुधा अभ्यास करत असे. अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा कोणता काळ असेल? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न. सुधा अभ्यास करत असे. योग्य उत्तर काय असेल. रीती वर्तमान काळाचं बघा वाक्य आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मुले आजोळी गेली. मुले आजोळी गेली. अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मुले आजोळी गेली. बघा, या ठिकाणी हे वाक्य स्वार्थी वाक्य बघा या प्रकारचं वाक्य आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चांगले वाईट. चांगले वाईट बघा या ठिकाणी शब्द आहे. या शब्दाचा योग्य समास आपल्याला ओळखायचा आहे. बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. चांगले वाईट या शब्दामध्ये समास कोणता असेल? बघा, चांगले वाईट म्हणजे चांगले चांगले किंवा वाईट. मग या ठिकाणी वैकल्पिक यायला पाहिजे. वैकल्पिक द्वंद्व समास आहे बघा यामध्ये. चांगले वाईट म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 पहा. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी बघा कवी आणि त्यांची बघा टोपण नावे आहेत, त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न असतो, कवी आणि त्यांची टोपण नावे. बघा, यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपण नाव बघा यशवंत बरोबर आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव बघा कुसुमाग्रज, या ठिकाणी बघा बरोबर आहे. शंकर केशव कानेटकर यांचं बघा या ठिकाणी गिरीश पण बघा बरोबर आहे. तर प्रल्हाद केशव वात्रे, प्रल्हाद केशव वात्रे या कवीचं बघा टोपण नाव काय आहे? केशव कुमार आहे. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चुकीची जोडी यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 10 पहा. आईने बाळाला निजविले. आईने बाळाला निजविले वाक्याचा प्रयोग ओळखा. योग्य उत्तर बघा काय यायला पाहिजे. आईने बाळाला निजविले. सकर्मक भाव या ठिकाणी बघा या वाक्याचा प्रयोग यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF, सामाजिक शास्त्र बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 11 बघा काय विचारलं. विसंगत शब्द ओळखा.
बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी सोपेच प्रश्न असतात. विसंगत शब्द ओळखा. 4 शब्द आहेत. विसंगत म्हणजे या ठिकाणी वेगळा शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. 4 शब्द बघा, आंबे, गाई, फुले, मडके. आता या ठिकाणी आपल्याला बघा काय विसंगत या ठिकाणी बघा एक वचन आणि अनेक वचन बघा या प्रकारच्या या ठिकाणी हा प्रश्न आहे. बघा आंबे अनेक वचने, आंबा, आंबे अनेक वचने आहे. गाय, गाई बघा या ठिकाणी गाय, गाई अनेक वचने आहे. फूल, फुले बघा फुले या ठिकाणी पण अनेक वचनी शब्द आहे. मडके, मडकी म्हणजे या ठिकाणी मडके बघा या ठिकाणी शब्द एक वचनी या प्रकारचे शब्द आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बाकीचे बघा वरील हे सर्व 3 हे शब्द आहे अनेक वचनी या प्रकारचे शब्द आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी विसंगत शब्द यायला पाहिजे. दुसरा क्रमांक पुढचा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले? एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे आपण त्यांना काय म्हणतो? अन्योक्ती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय? म स ज स त त ग हे पुढीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये या ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे. म स जसं त त ग बघा हे कोणत्या यायला पाहिजे? शार्दूल, विक्रीडित या ठिकाणी व्रताचे गण आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, डोळे हे जुलमीगडे रोखून मज पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे? बघा या ठिकाणी रस बघा भाषेमधले रस यावर या ठिकाणी परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. बघा या ठिकाणी कोणत्या यायला पाहिजे? डोळे हे जुलमीगडे रोखून मज पाहू नका या ठिकाणी या काव्यपंक्तीमध्ये शृंगार रस यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, आवनी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आवनी म्हणजे काय? आवनी म्हणजे पृथ्वी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पृथ्वी, वसुंधरा, आवनी. मग ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. दुसरा क्रमांक पुढचा, कंजूस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. एखादा माणूस कंजूस आहे, कंजूसचा विरुद्धार्थी काय पाहिजे? कंजूस, धनाढ्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. सतत उद्योगमग्न असणारा आपण त्यांना काय म्हणतो? उद्यमी. म्हणजेच या ठिकाणी उद्यमशील. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, कोणतीही गोष्ट बघा लांबून चांगली दिसते परंतु जवळ गेल्यावर त्याचे दोष लक्षात येतात. समजा एखादी कोणती बघा गोष्ट आहे ती लांबून फक्त चांगली दिसते, जवळ गेले की त्यामधले दोष लक्षात येतात. या अर्थाची म्हण ओळखा. दुरून डोंगर साजरे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या अर्थाची योग्य म्हण आहे. दुसरा क्रमांक पुढचा, हातपाय गाळणे अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. याचा योग्य अर्थ काय पाहिजे? हातपाय गाळणे म्हणजे काय? बघा सर्वांनी सांगायचं, सोपा प्रश्न आहे. निराश होणे आहे. निराश होणे, हातपाय गाळणे म्हणजे निराश होणे. ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य अर्थ आहे. दुसरा क्रमांक पुढचा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बाळकडू म्हणजे काय? बाळकडू म्हणजे लहानपणापासून लागलेले वळण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, चिलीपिली आणि सार. चिलीपिली आणि सार हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर या ठिकाणी बघा तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. दुसरा क्रमांक पुढचा पहा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. 4 शब्द आहेत. सुंदर, मित्र, मंगल. बघा गारवा या ठिकाणी शब्द काय आहे? भाववाचक नाम आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक 9, मी चित्रपट पाहीन. बघा पाहीन म्हटले कोणत्या काळ असतो? मी हे काम करीन. मी चित्रपट पाहीन. भविष्यकाळ पण कोणता? बघा पूर्ण अपूर्ण या ठिकाणी काहीच यायला पाहिजे, साधा यायला पाहिजे, एकदम साधा भविष्यकाळ. मी चित्रपट पाहीन साधा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा काळ आहे. तू गेला होतास का या ठिकाणी बघा वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे. मग वाक्य कोणतं यायला पाहिजे? प्रश्नार्थक वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, नाविक या शब्दामध्ये कोणती संधी? नाविक या शब्दामध्ये कोणती संधी आहे? स्वरसंधी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, जन्मखोड. जन्मखोड या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? जन्मखोड बघा सर्वांनी सांगायचं, जन्मखोड बघा या शब्दामध्ये कर्मधारय समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक, वर, खाली, पासून हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा वर, झाडावर, झाडाखाली, झाडापासून. बघा जे शब्दाला लागून येतात आपण त्यांना काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महानायक ही कादंबरी कोणाची आहे? सर्वांनी सांगायचं बघा, महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत? महानायक ही कादंबरी कोणाची होती? तर विश्वास पाटील यांची बघा या ठिकाणी कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, देवालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? देवालय या शब्दामध्ये बघा, देवालय या शब्दामध्ये स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शर्वरी. शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शर्वरी म्हणजे काय? शर्वरी म्हणजे रात्र. रजनी, रात्र, शर्वरी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. जागृत. जागृतचा विरुद्धार्थी काय आला पाहिजे? निद्रिस्त. निद्रिस्त, जागृत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे, आपण त्यांना काय म्हणतो? एक धर्म सोडून बघा दुसरा धर्म स्वीकारणे, आपण त्यांना धर्मांतर करणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे या अर्थाची म्हण ओळखा. बघा त्याचे योग्य उत्तर काय असेल? एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवणे म्हणजे काय? गुरुची विद्या गुरुला फळणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. उदक सोडणे. उदक सोडणे म्हणजे काय? उदक सोडणे म्हणजे त्याग करणे. त्याग करणे म्हणजे तिलांजली देणे. बघा मागील परीक्षेमध्ये बघा प्रश्न होता तिलांजली देणे. तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना आपण काय बघा, वाक्याचा अर्थ क्रियापद आपण म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, गुरु उपदेश. गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? कोणती आली पाहिजे? गुरु उपदेश बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पावसात भिजू नका. पावसात भिजू नका. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. पावसात. पावसात त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, मेहनत हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे? मेहनत अरबी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा, पुढील शब्दापैकी विसंगत जोडी ओळखा. विसंगत म्हणजे वेगळी. मोठा मोठेपणा, शांत शांतता, लायक लायकी, माणूस माणुसकी यायला पाहिजे. माणूस तर मनुष्यत्व आहे म्हणजे चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वीज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वीज. सुमन म्हणजे काय? सुमन म्हणजे फूल. वीजचा या ठिकाणी चपला यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य समानार्थी शब्द. सदोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सदोष. सदोषचं काय आलं पाहिजे विरुद्धार्थी? सदोष, निर्दोष. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. शत्रू पक्षामध्ये सामील झालेला. शत्रू पक्षामध्ये सामील झालेला आपण त्यांना काय म्हणतो? अजातशत्रू म्हणतो का? ज्यांना कोणताही शत्रू नाही, ज्याला कोणीही शत्रू नाही त्यांना आपण अजातशत्रू म्हणतो. फितूर. फितूर बरोबर आहे का? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. नावडत्या व्यक्तीने बघा किती चांगले काम केले तरी ते आवडत नाही. नावडत्या व्यक्तीने किती चांगले काम करू ते आवडत नाही. नावडतीचे मीठ आळणी या अर्थाची योग्य म्हण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भोचणी लागणे. भोचणी लागणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. योग्य अर्थ घ्यायला पाहिजे. भोचणी लागणे म्हणजे मनास लागून राहणे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. शूर, स्वामी, मंगल, गारवा. यापैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम आहे? सर्वांनी बघा या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचे PDF आहे. ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 या नंबरवर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.